तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजपासून आपल्याला राज्यातील पावसाचा जोर हा पूर्णपणे आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय। तसेच हा पाऊस पुन्हा एकदा कधी आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय अजूनही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण जसं की आज स्क्रीनवरती बघू शकता, आपल्याला मराठवाड्यात देखील आपल्याला पूर्णपणे पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला फार काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। तसेच काही छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतोय। विदर्भातील एकंदरीत सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर पाऊस पडण्याची काही शक्यता आज दिवसभरामध्ये पाहायला मिळत नाहीये। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील। तसेच पश्चिम कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमधील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर आजपासून आपल्याला बऱ्यापैकी कमी होताना पाहायला मिळतोय। तसेच हा पाऊस पुन्हा एकदा आपल्याला 31 ऑगस्टच्या नंतर सक्रिय झालेला पाहायला मिळेल। 31 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात आपल्याला मुसळधार प्रमाणात पावसाचा जोर आणखीन वाढताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।